हे हाय एव्हरीवन, वेलकम टू सारिकास रेसिपी। आज आपण बघणार आहोत घरगुती पावभाजी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण रेसिपीला काय साहित्य लागतं ते बघूयात। इथे मी पाव किलो बटाटा घेतलाय, पाव किलो वाटाणे घेतले आहे, अर्धा पाव फ्लावर घेतलाय, अर्धा पाव शिमला मिर्च घेतली आहे आणि हे सर्व मी फळभाज्या बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही फळभाजी घेऊ शकता, जसं की गाजर, कोबी अशा देखील भाज्या इथे घेऊ शकता। तर आता हे सगळं आपल्याला कुकरमध्ये टाकून ह्याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये बीट देखील घालू शकता। तुम्हाला जर एक्स्ट्राचा लाल कलर हवा आहे भाजीमध्ये तर तुम्ही यामध्ये बीट देखील घालू शकता। तर सगळ्या भाज्या आपल्या यामध्ये कुकरमध्ये टाकून झालेल्या आहे। तर बघा, यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि अर्धा लिटर पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजेच 2 मोठे ग्लास यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे। कुकरमध्ये पटकन तुमच्या भाज्या जर शिजत असतील तर 3 शिट्ट्या पुरेशा आहेत आणि नसेल तर 4 ते 5 शिट्ट्या देखील तुम्ही ते घेऊ शकता। भाज्या आपले शिजले गेलेले आहे। मी एका पातेल्यामध्ये त्यांना काढून घेतलंय आणि त्यामधलं पाणी जे होतं ते साईडला केलंय। तर आता मी याला बत्त्याने मॅश करून घेते। मला पावभाजी मॅशर भेटेना म्हणून मी ते बत्त्यानेच त्याला मॅश करते। तुमच्याकडे पावभाजी मॅशर असेल तुम्ही त्याला मॅश करून घ्या। तर अगदी असं सरळ वरड दाणेदार ठेवायचं आहे, पूर्णतः आपल्याला मॅश नाही करायचं। आता इथे हे छान असं मॅश झालेलं आहे। आता आपण याला साईडला ठेवूयात। आता भाजीला आपण फोडणीसाठी काय मसाले लागतात ते बघूयात। तर इथे मी कोथिंबीर घेतली आहे बारीक कट करून, अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, कढीपत्ते घेतले आहे आणि टोमॅटो घेतलाय। 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो मी ते बारीक कट करून घेतले, 1 मिरची घेतली आहे आणि 4 मोठे कांदे मी इथे छान असे बारीक चिरून घेतले। आता सुखे मसाले बघू। तर इथे मी 1 चमचा पावभाजी मसाला घेतलाय आणि घरचं हे लाल तिखट आहे। अगदी अर्धा पाऊण चमचा मी धना पावडर घेतली आणि हळद पावडर घेतली आहे। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। कढई छान गरम झाली आहे। आता त्यामध्ये आपण 5 ते 6 चमचे तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे। आता तेल गरम झालंय, त्यामध्ये आपण कढीपत्त्याची फोडणी देऊयात। सर्वात आधी तेलामध्ये कढीपत्ता छान असा तडतडला। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे। या भाजीमध्ये कांदा जरा जास्तच ॲड केला ना तर त्याची टेस्ट छान येते, म्हणून मी ते कांदा जरा जास्तच टाकला आहे। कांदा आपल्याला 3 ते 4 मिनिट छान असा मीडियम आचवरती परतून घ्यायचा आहे। तर बघा, कांदा छान असा लालसर झाला आहे, तो थोडासा छान असा मऊसर परतला गेलेला आहे। आता आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालूयात। बघा, ह्या पेस्टला देखील छान असं परतून घ्यायचं आहे। आलं लसूण पण थोडंसं जास्तच घालायचं आहे आणि देखील भाजीला छान स्वाद येतो। तर हे देखील छान असं परतून झालं आहे आलं लसूण। आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर छान अशी फोडणीमध्ये परतून घेतली ना की भाजीला छान एक टेस्ट येते, त्यामुळे कोथिंबीर देखील छान या फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे। आणि 1 मिरची, 1 ते 2 मिरच्या टाकल्या तरी चालतात, पण अगदीच मला कमी क्वांटिटीमध्ये करायची म्हणून मी 1च मिरची टाकली आहे। जास्त क्वांटिटीमध्ये करायची असेल तर 5 ते 6 मिरच्या तुम्ही टाकू शकता। तर आता आपण यामध्ये ॲड केला आहे टोमॅटो। आता टोमॅटोला देखील छान 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। बघा, छान असा टोमॅटो आपला परतून झालेला आहे। आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूयात आणि ह्या परतलेल्या फोडणीमध्ये आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत आणि छान याला देखील व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर बघा, हे सर्व मसाले आपले छान असे परतून झालेले आहे आणि तो छान वास देखील सुटला आहे। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या भाज्या ॲड करायच्या आहे। तर बघा, मी सर्व जे मिश्रण घोटून घेतलं होतं त्यामध्ये ॲड केलं आहे आणि याला छान अशी झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट याची उकळी काढून घ्यायची आहे आणि 2 मिनिटानंतर ह्याचं झाकण काढून ह्याला सतत असं ढवळत जायचं आहे, कारण पातेल्याच्या तळाला भाजली शिजल्या जाते आणि ही घट्ट भाजी असल्यामुळे तळाला चिटकून राहते आणि वरतून पाणी मोकळं राहते यामध्ये, म्हणून त्याला सतत चमच्याने ढवळत जायचं आहे अधेमध्ये। आता यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। मीठ जरा बेतानेच घालायचं आहे, कारण आपण भाज्या शिजवताना त्यामध्ये देखील मीठ टाकलं होतं। ही भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ बनवू शकतात। शक्यतो पावभाजी ही खूप अशी घट्टसर असते बघा अशी,
पण तुम्हाला अगदी थोडंसं लिक्विडी हवं असेल तर पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं जास्त पाणी घालवा. पण मला थोडीशी अशी पातळसरच भाजी आवडते, कारण पावासोबत ती खाल्ली जाते, म्हणून मी ते थोडंसं पाणी एक्स्ट्राचं ॲड केले आणि थोडीशी पातळ बनवली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ बनवू शकता. तर बघा भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. तर तयार आहे आपली पावभाजी. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता सर्वात शेवटी नेहमीप्रमाणे आपण उकळत्या भाजीमध्ये कोथिंबीर टाकतोय. तर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि एक उकळी काढून घेतली याला. यामध्ये तुम्ही उकळी आले की बटर देखील टाकू शकता. तर तयार आहे आपली पावभाजी. तर आता मी ह्याला एक सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. तर बघा आता गरम गरम भाजीवरती छान असं बटर आपण सर्व करूयात. बघा बटरने याचा स्वाद खूप छान लागतो. पाव देखील आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत बटरमध्ये. तयार आहे आपली पावभाजी. तर फ्रेंड्स, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये.